नमस्कार मित्रांनो, विलास नाईक या यूट्यूब चॅनलवरून आज आपण शस्त्र आणि जखमा या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, फौजदारी खटला चालवताना अनेक वेळा जखमांबाबत प्रश्न येतात. शरीरावर जखमा कुठल्या स्वरूपात झालेल्या आहेत, कुठे झालेल्या आहेत, त्या जखमा किती वेळापूर्वी झाल्या होत्या, कशाने झाल्या होत्या, कोणत्या शस्त्राने किंवा हत्याराने झाल्या असतील तर हत्याराचं स्वरूप काय असलं पाहिजे, आणि कोर्टासमोरचं त्या जखमांसंदर्भात साक्षीदार सांगत असलेलं हत्यार किंवा कोर्टात जप्त झालेलं किंवा मुद्देमाल यादीत असलेलं हत्यार, कोर्टासमोरील हत्यार हे कोणत्या स्वरूपाचं आहे, या विषयावर अनेक वेळा उलट तपासणी करण्याची वेळ येते. सरकारी वकील असतील तर त्यांना या शस्त्राने ही जखम होऊ शकते, झालेली आहे, अन्य कोणत्याही शस्त्राने ही जखम होऊ शकत नाही, जखमेबाबत कोणताही गैरसमज नाही, याच आरोपींनी याच शस्त्राने आम्ही सांगतोय त्याच वेळेला जखम केलेली असावी आहे, असं बियॉन्ड रिजनेबल डाऊट सिद्ध करावं लागतं. कारण बर्डन ऑफ प्रूफ, पुराव्याची जबाबदारी ही नेहमीच सरकार पक्षावर असते. तो नियम आजपर्यंत बदललेला नाही मित्रांनो, आणि त्यामुळे आजचा विषय हा अनेक लोकांनी विनंती केल्यावरून, ज्याप्रमाणे मागील वेळेला आपण अग्निशस्त्राबद्दल बोललो होतो त्यावेळेला अनेक वकिलांनी आणि अनेक विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवून व्हॉट्सॲप करून विनंती केली होती की शस्त्र आणि जखमांचं स्वरूप या विषयावर आपण बोलावं. मित्रांनो, विलास नाईक या यूट्यूब चॅनलवरून प्रामाणिकपणे आपल्याला याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आजचा विषय त्यामुळे आपण जखमा आणि शस्त्र किंवा हत्यारे असा घेतलेला आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला ॲब्रेजन हा शब्द आपल्या वाचण्यात येतो आणि मग असं लक्षात येईल की बोटावर कुठेतरी खरचटलेलं असतं, ढोपऱ्याजवळ खरचटलेलं असतं, हाताला खरचटलेलं असतो. माणूस पडला, ॲक्सिडेंट झाला तर अशा प्रकारच्या खरचटलेल्या जखमा होऊ शकतात, किंवा त्याला लाठीकाठीने जर लागलं किंवा तो ब्लंट ऑब्जेक्टवर किंवा कडक पृष्ठभागावर पडला, घासला गेला तर या प्रकारच्या जखमा होतात. बोटावरचं जखम आपण दाखवलेलीच आहे मुद्दामून. तसंच पायावरची जर जखम बघितली तर पायावरची जखमसुद्धा कशा प्रकारचं ॲब्रेजन असू शकतं ते दाखवलेलं आहे. हात जर घसरताना सरफेसवर, लादीवर, रस्त्यावर घासला गेला तर कसा असतो ते आपण दाखवलेलं आहे. त्यामुळे लिनियर ॲब्रेजन, ग्रेज ऑर ब्रश्ड ॲब्रेजन आणि पॅटर्न ॲब्रेजन अशा प्रकारच्या ॲब्रेजनच्या जखमांचं स्वरूप असू शकतं. त्यामुळे पृष्ठभाग कशा प्रकारचा होता हे लक्षात येतं. आणि मग लॅसरेशन वूंड अशा प्रकारचं एक नेहमी आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल, मेडिकल रिपोर्ट असेल, त्याच्यामध्ये शब्दप्रयोग येतात. कारण जखमी असेल, मयत असेल तर त्याच्या बाबतीत मेडिकल सर्टिफिकेट असतं, MLC रिपोर्ट असतो. त्याबाबत आपण विस्तृतपणे आधी पण बोललेलो आहोत. परंतु यामध्ये ज्या जखमांचं स्वरूप दाखवलेलं आहे त्यामध्ये जखमांच्या एजबद्दल बऱ्याच वेळेला प्रश्न येतो. जशा जखमा होतात त्या क्षणापासून जसा काळ निघून जातो, काही तास निघून जातात, त्यानंतर जखमांच्या स्वरूपात किंवा बाह्य स्वरूपात, दिसण्याच्या स्वरूपात फरक पडू शकतो. साधारण 12 ते 24 तासामध्ये क्लॉटिंग असतं. तिथे तुम्हाला क्लॉटिंगचं स्पष्टपणे नमुने दिसू शकतात. ते मेडिकल सर्टिफिकेटमध्ये किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा येऊ शकतात. 18 ते 36 तासामध्ये फॉर्मेशन तयार होतं. 1 ते 2 वीकमध्ये टिश्यूज बाबत रचना तयार होते आणि 4 ते 8 वर्षामध्ये जर फ्रॅक्चर असेल तर ते सुद्धा भरून निघतं. त्यामुळे मेडिकल ऑफिसरनी जखमीला किती वेळाने तपासलंय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण बुलेट इंजुरीजबाबत बोललो होतो. त्यामुळे एक्सरे महत्त्वाचा असतो. ते एक्सरेमध्ये बुलेटची दिशा कशी आहे, बुलेटनी कोणत्या स्वरूपाची इंजुरी केलेली आहे, कुठे केलेली आहे हे सुद्धा लक्षात येतं. आता बऱ्याच वेळेला त्वचेवरच्या जखमा, बाह्य स्वरूपाच्या जखमा यांच्यावर उलट तपास घेण्याची वेळ येते.
किंवा भाष्य करण्याची वेळ येते, युक्तिवाद करण्याची वेळ येते. आपल्याला बऱ्याच वेळेला अनेक वकील हे खूप लाईटली घेतात आणि मग मेडिकल ऑफिसर आला की मेडिकल सर्टिफिकेटला एक्झिबिट नंबर दिला जातो, निशाणी नंबर दिला जातो, त्याच्यावर विशेष उलट तपास होत नाही. पण आपल्याला त्याची पूर्ण माहिती असेल, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची पुस्तकं आपण जर व्यवस्थित वाचलेली असतील तर उंड्स कशा प्रकारच्या असतात, स्टिचेस घातल्यावर त्याचं स्वरूप कसं दिसू शकतं, ॲब्रेजन कसं असतं, म्हणजे खरचटलेल्या जखमा कशा असतात, ॲप्सेसेस कसे असतात, ब्रश जखमा कशा असतात आणि कट उंड्स कापीव जखमा कशा असतात, हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. ट्रोमाच्या बाबतीत क्लासिफिकेशन ब्लंट फोर्स इंजुरी आणि शार्प फोर्स इंजुरी या मुख्य स्वरूपात बदललेलं असतं. ॲब्रेजनमुळे, ब्रशेसमुळे, कॉन्टिजन्स इंडमुळे आणि लॅसरेशन ऊनमुळे ब्लंट फोर्स वापरलेला आहे असं सिद्ध करता येतं आणि त्या दृष्टीने याबाबतचा अभ्याससुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे हत्यार होतं त्याचा ब्लंट भाग किंवा ज्या पृष्ठभागावर तो पडलेला आहे, ज्या दगडावर माणूस पडलेला आहे, कडक टणक ब्लंट ऑब्जेक्ट असेल तर त्याबाबत मेडिकल ओपिनियन बऱ्याच वेळेला असतं. कोणत्या प्रकारच्या शस्त्राने ही जखम झाली असावी, किती वेळापूर्वी झालेली असावी, जखमेचं स्वरूप काय आहे, असे सगळे वेगवेगळे कॉलम मेडिकल रिपोर्टमध्ये, मेडिकल सर्टिफिकेटमध्ये असतात किंवा मेडिकल ऑफिसर आल्यानंतर त्याचं ओपिनियन घेतलं जातं किंवा चार्जशीटमध्ये सुद्धा मेडिकल ओपिनियन म्हणून वेगळ्या पत्राची चौकशी करून चौकशीच्या आधारे मेडिकल ओपिनियन पत्राद्वारे घेतलं जातं आणि ते डॉक्टर तपासले जातात. शार्प फोर्स असेल किंवा शार्प इंजुरी असेल तर त्याच्यामध्ये इन्साइज ऊण होते आणि स्टॅब इंजुरी होऊ शकते. आता आपल्याला माहीत आहे स्टॅब इंजुरी मुख्यतः चाकू, सुरी याच्यासारख्या हत्याराने होऊ शकते, ज्याला आपण भोसकल्याची जखम असं म्हणतो. पण इन्साइज ऊण ही चॉपर, तलवार, कोयता, कुऱ्हाड, फरशी अशा प्रकारच्या धारदार एका बाजूच्या हत्याराने होते. त्यामुळे कोणतं हत्यार कोर्टासमोर आहे याच्यावर अंधविश्वास न ठेवता जखमांचं स्वरूप बघून एखाद्या डॉक्टरांचं मत घेऊन डॉक्टरांशी चर्चा करून जखमांवरचं स्वरूप आणि या जखमा कोणत्या हत्याराने होऊ शकतात त्याचं आपणसुद्धा मत घेणं आणि त्याची नोंद चार्जशीटमध्ये मेडिकल सर्टिफिकेटवर करून घेणं किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टवर करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु हे सर्व चार्ज फ्रेम होण्या अगोदरच तुमची तयारी असणं आवश्यक आहे. त्यामुळे ऐन वेळेला घाई होत नाही. आणि मग आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टॅब इंजुरी आपण सहसा बघतो. द लेंथ ऑफ द वुंड इज स्लाइटली लेस दॅन द विड्थ ऑफ द वेपन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर मेजरिंग द लेंथ ऑफ द स्टॅब वुंड, द एजेस ऑफ द वुंड शुड बी ब्रॉट टुगेदर. मेडिकल ओपिनियन घेत असताना मेडिकल ऑफिसर किंवा डॉक्टर हा फक्त थोडक्यात कोर्टासमोरच्या हत्याराने जखम होऊ शकते असं सरकारी वकिलांना सांगत असतो आणि त्यावर जर विशेष क्रॉस झाली नाही तर मेडिकल ऑफिसरचा पुरावा अनेक वेळा ग्राह्य मानला जातो. शिवाय काही बनावट साक्षीदार असतात, बनवलेले साक्षीदार असतात, काही प्रामाणिक खरे साक्षीदार असतात ज्याला आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असं म्हणतो. त्यांची साक्ष आणि मेडिकल ऑफिसरची साक्ष ही पडताळून बघितली आणि त्याच्यात जर मोठी तफावत असेल तर त्याचासुद्धा फायदा आरोपीला मिळू शकतो. अर्थात प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष जास्त विश्वासार्ह आहे का हे सुद्धा तपासून बघितलं जातं आणि तशी विश्वासार्ह असेल तर मेडिकल ओपिनियनमधल्या सामान्य त्रुटी किंवा सामान्य तफावत ही विचारात घेतली जात नाही. परंतु तुम्हाला याबाबत जखमेचे प्रकार आणि वैशिष्ट्य कसे आहेत हे माहिती असलं पाहिजे. बऱ्याच वेळा फ्रॅक्चरच्या बाबतीतसुद्धा डायरेक्ट फ्रॅक्चर आणि इनडायरेक्ट फ्रॅक्चर या बाबतीतसुद्धा अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. माणूस पडून फ्रॅक्चर होऊ शकतो, एखाद्याला जोरात लाठी काठी सोट्याने मारलं तर फ्रॅक्चर होऊ शकतं. हत्याराचं स्वरूप कसं आहे, त्या हत्याराचा वार किती जोरात झालेला आहे, कुठे झालेला आहे त्यावर या फ्रॅक्चरचं स्वरूप अवलंबून असतं, अस्थिभंगाचं स्वरूप अवलंबून असतं. अनेक वेळा जखमी पळत जातो आणि कशावर तरी आपटतो, मग त्याच्या कवटीला फ्रॅक्चर होऊ शकतं. जखमी आपटताना जर जमीन कडक असेल तर त्याच्या हातापायांना सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं, रिब्सना फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे या फ्रॅक्चरबाबतची सुद्धा माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर येतात ते चॉप वुंड्स. चॉपर असेल
कोयता असेल, तलवार असेल, फरशी असेल, त्याचा जेव्हा उभा वार होतो तेव्हा त्याची धार जेव्हा शरीरात शिरते तेव्हा त्वचा कापली जाते आणि या कापलेल्या त्वचेचं स्वरूप बघून लांबी, रुंदी आणि खोली, ही खोली सर्वात महत्त्वाची आहे. हे बघून जसं एज ऑफ द इंजुरी बघता येतं तसंच प्रॉबेबल वेपन कोणतं आहे, संभाव्य हत्यार कोणतं वापरलेलं असेल हे सुद्धा शोधून काढता येतं. आणि कोर्टासमोरचं हत्यार तसं नसेल तर त्यावर उलट तपास चांगल्या पद्धतीने घेता येतो आणि सरकार पक्षाची केस खोटी ठरवता येते. मित्रांनो, बऱ्याच वेळेला पोलीस, निदान 50% केसमध्ये पोलीस आरोपी हत्यार काढून देत नसतील, हत्यार मिळत नसेल तर आरोपींच्या नावावर खोटा पंचनामा करतात किंवा सक्तीचे प्रयोग वापरून आरोपीकडनं एखादा हत्यार हजर करून घेतात किंवा अगदी आरोपीशी संगनमत करून त्याच्याशी गोड बोलून कुठलं तरी पर्यायी हत्यार कोर्टासमोर नगास नग म्हणून ठेवतात. हे अनेक वेळा अनुभवास येतं. आणि आपण केवळ निष्काळजीपणा केल्यामुळे, वकिलांनी योग्य काळजी न घेतल्यामुळे विनाकारण ज्या हत्याराने जखम होत नाही, होऊ शकणार नाही, ते हत्यार आरोपीला चिकटवलं जातं, पुराव्यात साबित केलं जातं. उदाहरणार्थ बटन चाकू आहे, त्याच्या दोन्ही बाजूला धारा आहेत. बटन चाकूच्या एका बाजूला करवतीसारखे आरे आहेत, म्हणजे त्रिकोण आहेत, आणि एका बाजूला शार्प इंजुरी करता येईल असं, आणि तो चाकू घुसवलाय असं त्याचं म्हणणं आहे. पोटाच्या डाव्या बाजूला बरगड्यांच्या खाली तो चाकू घुसवला, बटन चाकू घुसवला असं त्याचं म्हणणं आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघतो तेव्हा पोटाच्या खाली जर चॉप वुंड असेल, आडवी कापलेली जखम असेल, तर ती जखम याने होऊ शकेल का? घुसवल्यानंतर ही जखम होऊ शकेल का? मग चाकू मारण्याची पद्धत कशी होती? कुठली बाजू हत्याराची वापरली गेली? त्यामुळे चॉपरसारखं हत्यार असेल, तलवारीसारखं हत्यार असेल तर त्याची जखम वेगळी असते. फरशीसारखं हत्यार असेल, कुऱ्हाडीसारखं हत्यार असेल तर त्याची जखम वेगळी असेल. कुऱ्हाडीच्या ब्लंट बाजू जर वापरली असेल तर त्याची जखम वेगळी असेल. कुऱ्हाडीचा दांडा वापरला गेला असेल तर त्याची जखम वेगळी असेल. सागाचे लाठ्या काठ्या किंवा सोटे आपण ज्याला म्हणतो, बांबू म्हणतो, त्या बांबूनी मारलं गेलं असेल तर त्याच्या जखमा वेगळ्या असतील. आणि या जखमा साक्षीदार कसा साक्ष देतोय याच्यावर सुद्धा अवलंबून असतात. आणि त्या साक्षीदाराला खोटं ठरवण्यासाठी, निष्प्रभ करण्यासाठी, संशयास्पद ठरवण्यासाठी त्याची साक्ष विश्वासार्ह नाही किंवा तो साक्षीदार अति इंटरेस्टेड विटनेस असल्यामुळे वाढवून चुकीची साक्ष देतोय, आरोपींना गुंतवण्यासाठी साक्ष देतोय, हे सिद्ध करण्यासाठी याबाबतच्या जखमांची माहिती असणं गरजेचं आहे. चॉप वुंड त्वचेमध्ये कशी होते, त्वचेचे जे लेयर्स आहेत, पृष्ठभाग आहे, त्याचा भाग कापताना त्या स्किनचं कापीव जखमा कशा स्वरूपाच्या असतात हे दाखवण्यासाठी काही चित्र महत्त्वाचे असतात. बुलेट इंजुरीमध्ये आपल्या लक्षात येईल की जवळून जर रिव्हॉल्वर किंवा पिस्तुलाची गोळी शरीरात शिरली असेल तर शिरतानाची जखम, म्हणजे ज्याला आपण एंट्री वुंड म्हणतो, ती जखम आणि एक्झिट वुंड म्हणजे गोळी शरीरातून बाहेर पडतानाची जखम ही वेगवेगळी असते. कोणत्या स्वरूपाची गोळी कोणत्या हत्याराने फोडून मारली आणि मागून बाहेर पडली हे जर साक्षीदाराला माहीत नसेल तर बऱ्याच वेळेला यात गफलत होते. अगदी डॉक्टरसुद्धा अनेक वेळा एक्झिट वुंडलाच एंट्री वुंड संबोधून मोकळे होतात. पण तुम्हाला ते माहिती नसेल तर तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन किंवा तुम्ही जो आळसपणा केलेला आहे त्याचा गैरफायदा घेऊन सरकारी वकील आपली जखम साबित करून घेतात किंवा थोडक्यात सरतपास घेऊन फक्त PM रिपोर्टला, त्या एक्सरेना एक्झिबिट पाडून घेतात आणि युक्तिवादाच्या वेळी तुम्हाला फारसा स्कोप राहत नाही. त्यामुळे याबाबतची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा स्टॅब वुंड होतात, म्हणजे मगाशी आपण सांगितलं की एक बाजूला शार्प असलेलं हत्यार, चाकू पण एका बाजूला शार्प असू शकतो, धारदार असू शकतो, तलवारसुद्धा असू शकते. परंतु तुम्हाला या चित्रात असं लक्षात येईल की पेनेट्रेटिंग वुंडसुद्धा या हत्याराने होऊ शकतात आणि इतर प्रकारच्या जखमासुद्धा होऊ शकतात. तलवार जसं चॉपरसारखी वापरता येते, त्याला कापीव जखम होते, तशी ती जर घुसवली, भोसकली तर वेगळ्या प्रकारच्या जखमा होतात. त्याच्यातसुद्धा एंट्री वुंड आणि एक्झिट वुंड असू शकते. याच्या पुढे जाऊन जर तो बटन चाकू असेल आणि तो घुसवल्यानंतर गोल फिरवून त्यांनी तो बाहेर काढला असेल किंवा तिरका फिरवून बाहेर काढला असेल तर चाकू बाहेर येताना त्वचेचा जो काही भाग बाहेर येतो
तो त्या जखमेच्या स्वरूपात दिसतो. त्यामुळे या पेनिट्रेटिव्ह वूंडबाबत सुद्धा अभ्यास असणं अत्यंत गरजेचं. जखमांचं नेहमी स्वरूप हे लेंथ, विड्थ आणि अँगल या दृष्टीने विचारात घेणं आवश्यक आहे. अँगल हा बऱ्याच वेळेला मेडिकल ऑफिसर सांगत नाहीत, परंतु अँगल उलट तपासाच्या वेळेला साक्षीदार खोटा ठरवण्यासाठी गरजेचं असतं. जर एखादा माणूस पडलेला आहे आणि त्याच्यावर चाकूचा हल्ला झाला आणि तो तिरका झाला, तर त्या जखमेची तिरकी जखम ही वेगळ्या स्वरूपाची असेल. माणूस उभा आहे आणि सरळ पोटात चाकू घुसवला, ज्या अर्थी चाकू सरळ असा पोटात घुसला, तर ती जखम वेगळी असू शकेल. त्यामुळे लेंथ, विड्थ, अँगल हे सगळं बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हत्यार कोणत्याही प्रकारचं गुन्ह्यात वापरलेलं असू शकतं. स्वाभाविक मारामारीत अगदी पिनेनी जखम होऊ शकते, हातोड्याने जखम होऊ शकते, काठीने जखम होऊ शकते, वीट किंवा दगडाचा तुकडा फेकून ती जखम होऊ शकते आणि चाकूनी सुद्धा जखम होऊ शकते. आता या जखमा जेव्हा शरीरावर होतात तेव्हा त्वचेच्या बाह्य भागामध्ये काही विशिष्ट अशा खुणा तयार होतात. म्हणजे पिनेची जखम ही चाकूच्या जखमेसारखी नसेल किंवा हॅमर म्हणजे हातोडा किंवा मोठं ब्लंट ऑब्जेक्ट, जड वस्तू जोरात मारली तर जो त्वचेवर डाग तयार होईल, ॲब्रेजन तयार होईल, ट्रॉमा तयार होईल, ती जखम आणि विटे फेकून मारलेल्याची जखम ही वेगळी असू शकते. जर दगड टोकेरी असेल तर त्या टोकेरी दगडाने किती अंतरावर किती फोर्सनी तो दगड मारला, तो शरीराच्या कुठल्या भागावर लागला, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या प्रकारची चित्र आपण नीट वाचून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी मोदी, पारेख, कॉक्स, शेट्टी अनेक मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची चित्र आहेत. तुम्हाला गुगलवर सुद्धा ह्याची बरीचशी माहिती मिळू शकेल, परंतु ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता जेव्हा कट उंड्स असतात, इन्साइज उंड असतात, तेव्हा आतली त्वचा जेव्हा दिसायला लागते, अगदी हाडाचा भाग दिसायला लागतो, तेव्हा त्याची खोली महत्त्वाची असते आणि ती मोजली जाणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला फोटो दाखल केले जातात आणि त्या फोटोमध्ये जखमेचं स्वरूप, लांबी, रुंदी दिसण्यासाठी बऱ्याच वेळेला बाजूला एखादी पट्टी ठेवली जाते आणि मग त्याचा फोटो काढला जातो. आणि मग असं लक्षात येईल की अशा वेळेला ती जखमेचा विशिष्ट अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. पोटातल्या ज्या वाराच्या जखमा असतात तेव्हा रक्तस्राव कसा होतो, माणूस उभा असेल तर रक्तस्राव कशा प्रकारे खालच्या बाजूला होतो, हेही महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे जर फोटो कोर्टासमोर आले तर जखमेचं स्वरूप कसं आहे, लांबी किती आहे, रुंदी किती आहे, हे आपल्याला बघता येते. कारण जवळून कॅमेरा ठेवून काढलेली जखम आपल्याला जरी मोठी वाटली असेल तरी शरीराच्या मनाने ती छोटी असू शकते. त्यामुळे जखमेजवळ अशी मेजर पट्टी ठेवलेली असेल तर त्या दृष्टीने जखमेचं स्वरूप आणि खोली, लांबी, रुंदी हे तपासता येते. याबद्दल मेडिकल ऑफिसरला उलट तपास घेता येतो. जर मेडिकल ऑफिसरनी जखमेची लांबी, रुंदी सांगितली असेल आणि खोली सांगितली नसेल आणि हत्यार एवढं लहान आहे की एवढ्या खोलीची जखमच होऊ शकत नाही, तर तो एक वेगळ्या प्रकारचा चांगला डिफेन्स होऊ शकतो. चॉप वुंड्सचे प्रकार मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक असू शकतात. ती कोणत्या प्रकारे कोणत्या हत्याराने मारले ही सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर डीप वुंड्स ज्या असतात, चॉप वुंड्समध्ये असतात, त्या इंजुरीजचे वैशिष्ट्य काय आहे याबाबत सुद्धा अनेक पुस्तकांमध्ये अनेक प्रकारे माहिती आहे. इंटरनेटवर सुद्धा माहिती आहे. आपण ती आपल्या केसच्या अनुषंगाने, आपल्याकडे असलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने ती अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे आणि ॲब्रेजनच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला ग्रुपनी जेव्हा हल्ला होतो तेव्हा असं सांगितलं जातं काहींच्या हातात काठ्या होत्या, काहींच्या हातात फरशा होत्या, काहींच्या हातात तलवारी होत्या, काहींच्या हातात चाकू सुरे होते, वस्तरा होता, असं अनेक वेळा वाढवून सांगितलं जातं. याच्याही पलीकडे जाऊन बऱ्याच वेळेला असं तुमच्या लक्षात येईल की वाढवून नुसतं सांगितलं जात नाही, तर त्या पद्धतीने त्या आरोपीच्या हातात ती शस्त्र होती असे दाखवलं जातात आणि ती शस्त्र जप्त केलेली असतात, 27च्या पंचनाम्यात जप्त केलेली असतात. परंतु त्या शस्त्रांनी जखमाच झालेल्या नसतात किंवा मैताच्या शरीरावर जखमीच्या शरीरावर त्या स्वरूपाच्या जखमाच नसतात. अशा वेळी साक्षीदार खोटा ठरू शकतो, संशयास्पद ठरू शकतो. त्यामुळे सुद्धा या ॲब्रेजनची माहिती जशी असायला हवी तशी स्टॅब वुंडची माहिती सुद्धा तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे. स्टॅब वुंड्स
कोणत्या प्रकारच्या आहेत, कोणत्या फोर्सनी वापरलेले आहेत, त्याचं डायरेक्शन किती आहे, त्याची खोली किती आहे आणि हत्याराचं स्वरूप कोर्टासमोरच्या किती कसं आहे, म्हणजे ते हत्यार खोटेपणाने जप्त दाखवलेलं आहे का, संशयास्पद जप्ती आहे का आणि हे हत्यार प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरलेलं नव्हतं असा संशय निर्माण होऊ शकतो का, याबाबतचा उलट तपास घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आय विटनेसेस, हत्यार जप्तीचे पंच, मेडिकल ऑफिसर, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांची उलट तपासणी घेताना मेडिकल सायन्सचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. निदान तुमच्या चार्जशीटमधल्या ज्या जखमा आहेत त्याबाबत मेडिकल ओपिनियन घेऊन तुम्ही तयारीने क्रॉसला उतरणं महत्त्वाचं आहे. हे संपूर्ण आजच्या या एपिसोडमध्ये किंवा आजच्या या मार्गदर्शनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला जे लाईटली मेडिकल इव्हिडन्सबाबत घेतलं जातं आणि हत्यार कोर्टासमोर असूनही मेडिकल ओपिनियन नसताना विशेष क्रॉस घेतली जात नाही, त्यामुळे अनेक वेळा निरपराध आरोपीसुद्धा शिक्षेला गेलेले आहेत, जातात. आणि मुख्य न्यायतत्व हे निरपराध अपराधांना शिक्षा होऊ नये हे आहे. संशयाचा फायदा आरोपींना देण्यात यावा हे आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करताना स्टॅब वुंडचा सुद्धा विचार करणं, त्याची कॅरेक्टरचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, यावर असं लक्षात येईल की बऱ्याच वेळेला या स्टॅब वुंड्स ज्या आहेत त्या होमिसायडल आहेत, सुसायडल आहेत, ॲक्सिडेंटल आहेत. ज्या जखमा कोणत्या स्वरूपाच्या आहेत, म्हणजे मयताला ॲक्सिडेंट झाल्यामुळे मृत्यू आला, त्याला कोणी जाणीवपूर्वक मारण्याच्या दृष्टीने मारलं, त्याचा मृत्यूचा हेतू या वार करण्यामागे, जखमा करण्यामध्ये होता, की ही सुसायडल डेथ आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे, हे सुद्धा अनेक वेळा विचारात घ्यावं लागतं. आणि सुसायडल डेथच्या जखमा वेगळ्या स्वरूपाच्या असतात. तो माणूस स्वतःचा मृत्यू करून घेण्यासाठी त्याचा हात त्या जखमेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. होमिसायडल डेथमध्ये समोरच्याचा हात त्या जखमेपर्यंत पोहोचू शकतो, हत्याराचा वापर होऊ शकतो. आणि ॲक्सिडेंट डेथमध्ये अचानक ज्या स्वरूपाच्या जखमा होतात, पडून जखमा होतात, मोटरसायकल चालवताना, सायकल चालवताना किंवा वेगळ्या पद्धतीने काही ॲक्सिडेंट होऊन, काही ठिकाणी अत्यंत जोरात आपटून स्कल फ्रॅक्चर होऊन, ब्रेन हॅमरेज होऊन ज्या प्रकारच्या जखमा होतात ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आरोपीची पोझिशन कशी होती, कट्स कशा प्रकारच्या झालेल्या आहेत, हे सुद्धा वाचणं, अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या जखमांच्या स्वरूपाचे हे जे चार्ट तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाचणं, त्याची नोंद घेणं, शक्य झालं तर स्क्रीनशॉट घेणं आणि ते वाचून अभ्यासून मग उलट तपासाला हजर होणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं तुम्हाला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या पुस्तकात सुद्धा असतं. त्यांचे चॅप्टर्स बघितले तर कट्स वुंड किंवा फायर वुंड किंवा अन्य प्रकारच्या बर्निंग वुंड्स या कशा असतात हे चित्रांसहित दिलेलं आहे. त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स वाचणं महत्त्वाचं आहे. आपल्या दोषारोपपत्रात आपल्या आरोपीविरुद्ध किंवा संदर्भित जखमी किंवा मैता विरुद्ध सरकार पक्ष काय पुरावा आणतोय आणि तो योग्य पुरावा आहे का हे सिद्ध होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या जखमांचा अभ्यास आणि शस्त्रांचा अभ्यास असणं, त्याची प्राथमिक निदान माहिती वकिलाला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि इथे एक महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला जर अर्धवट माहिती असेल, तुमचा अपूर्ण अभ्यास असेल तर मेडिकल ऑफिसरची अनावश्यक उलट तपासणी घेणं टाळणं महत्त्वाचं आहे. कारण तीच क्रॉस एक्झामिनेशन महत्त्वाची होते जी पूर्ण तयारीने केलेली असते. अदरवाईज मेडिकल ऑफिसर झटकन ओपिनियन देऊन टाकतो आणि कोर्ट मेडिकल ऑफिसरचं ओपिनियन ग्राह्य मानतो. विटनेस व्हॉलंटियर्स म्हणून मेडिकल ऑफिसरने जे अतिरिक्त सांगितलेलं आहे ते स्पष्टीकरण देतो आणि विनाकारण सरतपासात जे आलेलं नाही ते आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. त्यामुळे ह्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला मेडिकल ओपिनियन घेऊन मेडिकल ऑफिसरची क्रॉस पूर्ण तयारीने पुराव्यासहित तुमच्याकडे जे मेडिकल ओपिनियन असेल किंवा पुस्तकातली पानं असतील ती दाखवून त्यांना त्यांचं मत कसं चुकीचं आहे किंवा अर्धवट आहे, संशयास्पद जखमा आहेत हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. त्यामुळे मुळात साध्या जखमा ज्या स्टॅब वुंड्स असतील, इनसाइड स्टॅब वुंड्स असतील, लॅसरेटेड वुंड्स असतील किंवा घुसवल्याच्या जखमा असतील हे बघणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पर्शीसारखं हत्यार वापरलं जातं.
त्याचा आकार कसा आहे, त्याची लांबी रुंदी कशी आहे आणि जखमेची लांबी कशी आहे हे बघितलं जातं. कारण हत्यार जर जोरात वापरलेलं असेल तर हत्याराच्या धारेच्या बाजूच्या लांबी एवढं हत्यार कशी जखम करेल, त्याचा जो कर्व असेल ती जखम पहिली कशी होईल, म्हणजे ती त्याच्या जखमेची खोलीही कशा स्वरूपाची असेल, त्याचा आकार कसा असेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कुऱ्हाडीसारखं हत्यार असेल तर त्याच्या जखमा कशा होतील, पृष्ठभागावर आतल्या त्वचेवर अगदी हाडापर्यंत त्या जखमा कशा होतील, त्याच्यावरून ती कुऱ्हाड वापरली होती की नाही आणि वापरली असेल तर तो फोर्स किती होता, द्वेषाने मारली होती का, हे सुद्धा बघता येतं. त्यामुळे या हत्यारांची चॉपरच्या बाबतीत, तलवारीच्या बाबतीत, गुप्तीच्या बाबतीत विशेषतः सगळी माहिती असणं आवश्यक असतं. गुप्तीसुद्धा एका बाजूनी धार आहे की दोन बाजूनी धार आहे, चाकू सुरी जी गुन्ह्यात दाखवली गेलेली आहे ती एका बाजूनी धार असलेली आहे की दोन बाजूनी धार असलेली आहे. एका बाजूनी धार असेल तर जखम कशी असेल, दोन बाजूनी धार असेल तर घुसवल्याची जखमेचे शार्प एज कसं असेल त्वचेचं, जखमेचं, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रक्तस्राव कोणत्या बाजूला होतोय, कसा होतोय, हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चॉपरसारखी काही हत्यारं असतात, गावठी बनावटीची हत्यारं असतात, त्याला एका बाजूने धार असते. मच्छी कापायची ज्याला आपण काती म्हणतो ती असते. कोयता असेल तर कोयत्याचा करची जखम होते, टोक आधी लागतं आणि मग कापीव जखम असते. काही वेळेला तिथे दोन जखमा दिसतात किंवा एकच जखम. कोर्टा कैसा वापरला गेला आहे, त्याची धार कशा प्रकारची आहे आणि त्याची खोली किती आहे हे सुद्धा बघता येतं. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ जखमेची लांबी रुंदी यावर विश्वास न ठेवता ते हत्यार कशा प्रकारचे वापरलं असेल आणि मग ती जखम किती खोल असायला पाहिजे होती, कशा स्वरूपाची असायला पाहिजे होती, हे व्हिज्युअलाइज आपण करणं, कोर्टाला करायला लावणं हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला कोर्टसुद्धा हे लाईटली घेतं. तुम्हाला उलट तपासणी करून दिली जात नाही किंवा तुम्हाला सावध केलं जातं. पण तुमचा आत्मविश्वास योग्य असेल, तुमच्याकडे योग्य माहिती असेल तर डॉक्टरच्या उलट तपासात सुद्धा सरकार पक्षाचा खटला, केस, पुरावा, हत्यार आणि साक्ष, आय विटनेस तथाकथित जे आहेत त्यांची साक्ष संशयास्पद खोटी ठरवू शकतो. त्यामुळे या बाबतीतल्या जखमांचं स्वरूप तुम्हाला माहिती असणं पाहिजे, हत्यारांचं स्वरूप तुम्हाला माहिती असणं पाहिजे. जरी सुरी कोणत्याही प्रकारची असेल तर सुरीमध्ये किती प्रकार आहेत आणि प्रत्यक्ष जखमेच्या स्वरूपाची आणि साक्षीची ताळमेळ घातल्यानंतर ती हत्यार ते कोर्टासमोरचं हत्यार आहे की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्यामुळे जेव्हा घुसवल्याची जखमेचा येतो तेव्हा ती चाकू बाहेर काढताना जी बाह्य स्वरूपाची जखम होते ती सुद्धा महत्त्वाची आहे. स्टॅब इंजुरीमध्ये, गुप्तीच्या इंजुरीमध्ये, तलवार घुसवल्याच्या इंजुरीमध्ये कशा प्रकारच्या जखमा असू शकतात ते सुद्धा तुम्ही बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चाकूच्या जखमा होताना त्या जखमांचं स्वरूप कसं होऊ शकेल, चाकूचं कोर्टासमोरच्या हत्याराचं स्वरूप काय आहे हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघणं महत्त्वाचं आहे. चाकू कोणत्या प्रकारे मारला आहे, स्क्रूड्रायव्हर असेल तर त्याची जखम कशी होईल, टोचाची जखम कशी होईल. बऱ्याच वेळेला जेवणखोलीतल्या काट्याने सुद्धा जखमा केल्या जातात तर त्याची खूण कशी असू शकेल, त्या जखमेचं आकारमान कसं असू शकेल, याच्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला या फिगरचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या फिगर ज्या आज मी तुम्हाला दाखवतोय, हत्यारं दाखवतोय, चॉपरच्या जखमा असतील तर त्या कशा होतील, चॉपर कुठे मारलाय, कसा मारलाय, याच्यासुद्धा पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हत्याराची लांबी रुंदी तपासणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा वेळी तुमच्या खिशात छोटीशी मेजर टेप असणं किंवा छोटीशी निदान अर्धा फुटाची तरी पट्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. कोर्टात प्रत्येक वेळेला ती मिळते असं नाही, परंतु निदान तुम्ही पूर्वी तयारी केली असेल तर जखमा या हत्याराने होऊ शकत नाहीत हे तुम्हाला सिद्ध करायचं असतं, संशयास्पद करायचं असतं. त्यामुळे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून हा एपिसोड आज विशेष करून करण्यात आलेला आहे. हे सर्व पुस्तकात असलं तरी बऱ्याच वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कोयत्याची जखम, कोयत्याचं स्वरूप कसं आहे त्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे कोयता हा कोर्टासमोर आहे म्हणून तोच हत्यार असेल असं गृहीत धरू नका. त्यासाठी तुम्ही आरोपींना विश्वासात घेऊन खरंच याच हत्याराने त्यांनी जखम केली होती का किंवा हत्यार चुकीच्या पद्धतीने कोर्टासमोर आलेलं आहे
हत्यार जप्तीचा पंचनामा, ज्याला आपण निवेदन पंचनामा म्हणतो, तो खोटा केलेला आहे का, याबाबत आरोपीकडनं माहिती घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण बऱ्याच वेळेला पंच हे नेहमीचे पंच वापरले जातात, हॅबिच्युअल पंच वापरले जातात आणि ते खडानखडा बरोबर साक्ष देतात, होस्टाईल होत नाहीत. आणि मुळात होस्टाईल पंच होणे कायद्याला अपेक्षित नाही, चांगल्या प्रकारच्या वकिलीला अपेक्षित नाही. तुम्हाला तुमच्या कागदातून फट शोधून काढणं, त्रुटी शोधून काढणं आणि ती त्रुटी केसच्या मुळाशी येईल, संपूर्ण केस संशयास्पद ठरवेल, बेनिफिट ऑफ डाऊटसाठी उपयोगी पडेल, अशा पद्धतीने सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या इंजुरीज जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा अग्निशस्त्राच्या जखमेंमध्ये गोळ्यांचं स्वरूप कसं आहे, बुलेटचं स्वरूप कसं आहे, त्याचं जखम कशी आहे, याचीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. गोळ्यांचे भाग काय, शिसं काय, वरचं आवरण कसं असतं, ज्याला आपण लीड म्हणतो, त्याचे तुकडे कसे शरीरात मिळतात, ते कुठल्या डायरेक्शनने जातात, याबाबत आपण स्वतंत्रपणे भाग केलेला आहे. या गोळ्यांच्या जखमांबाबतसुद्धा गोळी जिथे शिरते तिथली जखम ती इन्साइज वुंड आहे की एक्झिट वुंड आहे, याच्यासाठी बघावी लागते. त्यामुळे अनेक वेळा गोळ्यांच्या जखमांचा अभ्यास अपूर्ण असल्यामुळे कोर्टाला नाईलाज म्हणून या जखमा या आरोपीच्याच अग्निशस्त्रातून निघालेल्या आहेत असं मान्य करावं लागतं आणि आरोपीला शिक्षेला पाठवावं लागतं. यावेळेला जर चुकून तुमच्या आळशीपणामुळे, तुमच्या अपूर्ण तयारीमुळे जर आरोपी विनाकारण शिक्षेला गेला, तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने केस चालली जाते आणि पुढे अपिलात सुद्धा तुम्हाला संधी मिळत नाही. त्यामुळे ट्रायल कोर्टात केस चालवताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही शस्त्र आणि शस्त्राच्या जखमा याबाबत आहे. मित्रांनो, हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. उलट तपास ही एक कला आहे नक्की, पण ही कला केवळ तुमच्या अनुभवावर अवलंबून नसते. प्रत्येक केसचा स्वतंत्रपणे अभ्यास होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही या विषयात अधिकाधिक माहिती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये किंवा आजच्या भागामध्ये शस्त्र आणि त्याच्या जखमा यावर मी सांगितलं. जर आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मुख्य म्हणजे जे विद्यार्थी आहेत, ज्यांना या प्रकारच्या माहितीची गरज आहे, असे पक्षकार असतील, काही माहिती मिळवणारे आवश्यक असणारे कार्यकर्ते असतील, अगदी पोलीस कर्मचारी असतील, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा. त्यामुळे निदान एखादा निरपराध अपराधी दोषमुक्त होऊ शकतो. किंवा जर तुम्ही सरकारी वकील असाल तर एखादा खरंच ज्याने अपराध केला आहे तो अपराधी शिक्षेला सुद्धा जाऊ शकतो. थोडक्यात तुमच्यावर जे कर्तव्य आहे त्यासाठी अशा प्रकारची माहिती आवश्यक असल्याने कोर्टाची पायरी आणि विलास नाईक चॅनल या दोघांनाही सबस्क्रिप्शन करा, लाईक करा. ही माहिती पूर्णपणे मोफत स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रसार करावा ही पुन्हा एकदा विनंती करतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.